वेळापत्रक त्या ठिकाणी आलेलं लातूर जिल्ह्यांचं. मग या पोलीस पाटीलचं तुमचं वेळापत्रक लातूर जिल्ह्याचं आलेलं आहे. आपण जालना जिल्ह्याची पोलीस पाटील भरती घेतलेली आहे, जिल्ह्याची पोलीस पाटील भरती घेतलेली आणि हिंगोली जिल्ह्याची, या सगळ्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पोलीस पाटील आपल्या बॅचचे झालेले. तुम्हाला सुद्धा जर लातूरमध्ये पोलीस पाटील व्हायचे असेल तर आपले बॅच सुरू झालेले आहे, लवकरच बॅच जॉईन करून घ्या. आता ही संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर आपली बॅच आहे पोलीस पाटील भरती 2026 ची बॅच. फीस फक्त 990 रुपये आहे. त्याच्यामध्ये तुमची संपूर्ण लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि मुलाखतचं मार्गदर्शन, ज्यामध्ये सामान्यांचे सगळे विषय आहेत, गणित बुद्धिमत्ता आहे, ठीक आहे. मुलाखत सुद्धा तुमची सगळी घेतली जाणार, जे काही विषय आहे ते सगळे विषय घेतले जाणार आहेत. 80 मार्काची तुमची त्या ठिकाणी लेखी परीक्षा आहे, 20 मार्काची तुमची मुलाखत आहे. हे दोन्ही मिळून आपण 990 कमी फीस मध्ये त्या ठिकाणी पोलीस पाटील भरती जालना जिल्हा घेतलेली आहे, बीड घेतलेली आहे, हिंगोली सुद्धा घेतलेली आहे आणि आता तुमची लातूर जिल्हा पोलीस पाटील येत आहे. त्यामुळे लवकरच आजच ऍडमिशन घेऊन ठेवा. ओके, संपूर्ण जाहिरात सविस्तर बघूया आपण. तुम्ही जर पाहिलं असेल तर 863 पद होते. या 863 पदापैकी 554 पदाची भरती पोलीस पाटील, म्हणजे लातूर जिल्ह्याला 554 पदाची पोलीस पाटील भरती होणार. तुमच्या गावातलं जर रिक्त पद असेल तर तुमच्या गावात पोलीस पाटील आहे. आता वेळापत्रक दिले, कालावधी 14 मे 2026 पासून ते 7 जुलै 2026 जलद गतीत राबवली जाणार आहे. म्हणजे 7 जुलैला तुमची जॉईनिंग असणारी पोलीस पाटील म्हणून. कायदेशीर आधार दिले महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 कलम 3 नुसार तुमची पोलीस पाटील भरती हे पद आहे, त्याची जाहिरात. आता जर इथं पाहिलं असेल तुम्ही तर लक्षात ठेवा, प्रशासकीय आव्हान मे 2025 अखेर रिक्त पद 554 आहेत, ते भरले जाणार आहेत. रिक्त पद 64% आणि भरलेली पद 36%, म्हणजे मंजूर तुमचे पद 863 होते पोलीस पाटलाचे, त्यापैकी तुमची भरती प्रक्रिया 554 पदाची होणार आहे. रिक्त पदांची संख्या अधिक असलेल्याने गाव पातळीवर प्रशासकीय अडचण निर्माण होत आहेत. ही पोकळी भरून काढणे तातडीचं आहे, त्यामुळे लातूर जिल्हा पोलीस पाटील भरती होत आहे. इथं जर पाहिलेच पोलीस पाटलाची गाव पातळी महत्व, कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण दिलेलं आहे, सामाजिक स्वास्थ्य, शांतता, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन. गावातील प्रशासकीय व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी या रिक्त जागा भरणे अनिवार्य आहे. आता तुमचं वेळापत्रक दिलेलं आहे बघा, लक्षात ठेवा. भरती प्रक्रियेची त्रिसूत्री दिलेली आहे. आता या त्रिसूत्रीमध्ये काय काय दिलेलं आहे ते पण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. भरती प्रक्रिया नंबर 1, तुमची पूर्वतयारी जाहिरात मे 2026 ला. त्यानंतर अर्ज प्रक्रिया व छाननी जून 2026 पर्यंत. परीक्षा निकाला नियुक्ती जून जुलै 2026 पर्यंत, म्हणजे जुलै पर्यंत तुम्हाला पोलीस पाटील व नियुक्ती दिली जाणार आहे डायरेक्ट. ओके, चल आता पूर्वतयारी पाहिले, जाहिरात पाहिली. आता सविस्तर डिटेल मध्ये याची माहिती या ठिकाणी बघूया. बघा, नंबर 1, टप्पा 1 पूर्वतयारी आणि अधिकृत जाहिरात. 14 मे ते 21 मे या दरम्यान तुमची जाहिरातची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याच्यानंतर गावनिहाय आरक्षण जाहीर केलं जाणार आहे. कुठल्या गावात पोलीस पाटील पदाची जाहिरात पद रिक्त आहे, त्या गावात कुठल्या कास्टसाठी पोलीस पाटील भरतीचं पद निघलेलं आहे, हे कधीपर्यंत 14 मे पासून ते 21 मे पर्यंत जाहीर केलं जाणार आहे. लातूरवाले लक्षात ठेवा, तुम्ही लातूरचे असताल तर हा व्हिडिओ सगळ्या लातूरकरांसाठी शेअर करा, कारण लक्षात ठेवा 990 मध्ये पोलीस पाटील होण्यासाठी संधी तुमच्याकडे आलेली आहे. पगार किती आहे पोलीस पाटीलला, तर फक्त 15,000 पेमेंट आहे. सुरुवातीला 15,000 आहे, नंतर तुमचं पेमेंट वाढेल 5-5 पंचवार्षिकने. त्यानंतर बघा 22 मे ते 26 मे या दरम्यान आरक्षणावर आक्षेप मागले. एका गावाला कुठलं आरक्षण जर जाहीर झालं असेल, त्यांच्या गावातलं कोणाचं मतभेद असतील तर त्याच्यावर तुम्हाला आक्षेप नोंदविता येणार आहे. त्यानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणं कधीपर्यंत, 22 ते 26 मे पर्यंत. त्यानंतर 29 मे 2026 ला अधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांनी 29 मे रोजीच्या जाहिरातीकडे लक्ष ठेवणं महत्वाचं आहे, असं लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. ही जाहिरात आता महत्वाचं, सगळ्यात महत्वाचा टप्पा 2 आहे अर्ज प्रक्रिया आणि छाननी. 1 जून 2026 ते 10 जून 2026 तुमचे अर्ज मागवले जाणार आहे. कधीपर्यंत, 1 जून ते 10 जून पर्यंत अर्ज करायचे तुम्हाला. फक्त 10 दिवसाची अर्ज करायला मुदत दिलेली आहे. त्याच्यानंतर 11 जून ते 19 जून अर्जाची छाननी करणं आणि पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र वाटप करणे. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलाय ते फॉर्म चेक करणार आहेत आणि त्यांना हॉल तिकीट दिलं जाणार आहे. कधीपर्यंत आहेत, 19 जून पर्यंत तुमचे हॉल तिकीट आहेत. आणि लेखी परीक्षा तुमची 21 जूनला लेखी परीक्षा
लेखी परीक्षा 21 जूनला घेतली की लगेच दुसरा टप्पा त्या ठिकाणी दिलाय 22 जूनला लेखी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध. 21 जूनला लेखी परीक्षा, 22 जूनला लेखी परीक्षा निकाल प्रसिद्ध केले जाणार आहे. 24 तासात निकाल. त्यानंतर इथं 24 जून ते 2 जुलै पर्यंत पात्र उमेदवारांची तोंडी परीक्षा म्हणजे मुलाखत घेतली जाणार आहे आणि अंतिम यादी सुद्धा लावणार आहे. 2 जुलै पर्यंत तुमची फायनल यादी सुद्धा पोलीस पाटीलची जाहीर केली जाणार आहे आणि 7 जुलै 2026 ला डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला पात्र उमेदवारांना पोलीस पाटील म्हणून नियुक्ती पत्र दिलं जाणार आहे की या गावचे तुम्ही पोलीस पाटील झाला. लक्षात ठेवा, आता मे महिना सुरू आहे, तुमच्याकडे जास्त दिवस नाहीत. तुमची लेखी परीक्षा आहे 21 जूनला, त्यामुळे आजच पोलीस पाटील भरतीची बॅच जॉईन करा. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर आहे, हा नंबर लक्षात ठेवा 95 52 62 95 63 हा जो नंबर आहे या नंबरला व्हॉट्सअप करा. पोलीस पाटील लातूर बॅच लावायची म्हणून गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा, व्हॉट्सअपला पाठवा. पोलीस पाटील भरतीची बॅच लावायची. आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे, त्याची तुम्हाला लिंक पाठवली जाणार आहे, तिथून ऍप डाउनलोड करायचंय, त्याची फीस भरायची आहे. ओके, हा आजच बॅच जॉईन करून घ्या कारण खूप कमी दिवस आहे. आपण जालना जिल्ह्यात सर्वाधिक पोलीस पाटील जॉईन करून घेतो. परीक्षा पेपर त्यानंतर हिंगोली पेपर सेम आणि बीडचा तर साधारणतः 70% पेपर 80 पैकी जशाला तसा आपण जे शिकवलं त्या रिलेटेड क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पोलीस पाटील लातूरला व्हायचं असेल तर बॅच आज आणि आजच जॉईन करून घ्या. ओके, हे तुमचं संपूर्ण वेळापत्रक झालंय. प्रक्रिया कायदेशीर चौकट आणि पारदर्शक त्यांनी दिलंय. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 आदेश 68 नुसार अंमलबजावणी झाली. यावर प्रश्न आहे. शासन निर्णय 2010 ते 14 च्या अद्ययावत सूचनांचे पालन करा म्हणतंय. न्यायालयाचे आदेश आणि आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सुद्धा काटेकोरपणे दक्षता घ्यायची सांगितलंय. जिल्हा दंडाधिकारी लातूर जिल्हाधिकारी यांनी काढले. डॉक्टर भरत बाष्टेवाड हे लातूरचे जिल्हाधिकारी आहेत. लातूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आणि ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी ही 554 पदाची मेगा भरती घेतली जाणार आहे. तुम्हाला आजच भरती जॉईन करायची असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला लातूरमध्ये पोलीस पाटील या पदावर रुजू व्हायचं असेल तर ही आपली बॅच घेणं अत्यंत गरजेचं आहे. 990 फीस आहे. मराठीमध्ये श्री अकॅडमी असं प्ले स्टोर टाका, या प्रकारचा लोगो दिसेल, बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे, नाही तर आपला नंबर दिला इथं बघा, हा नंबर तुम्हाला दिसतो, त्या नंबरला सरळ संपर्क करा. 9552629563 95 52 62 95 63. ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला तर सर्व लातूरकरांपर्यंत शेअर करा. चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थांबतो.